तर गाईज आम्ही देखील बाईक राईड करत काळबादेवीवरून गणपतीपुळेला आलो, जिथे गणपती बाप्पाचं खूप सुंदर आणि महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध मंदिर आहे। पण हे मंदिर एवढं प्रसिद्ध काय आहे? तर हाय गाईज, मी आहे शशांक, मी आहे करिश्मा आणि आम्ही तुमचं स्वागत करतोय TR मुंबईकर YouTube चॅनलवर। तर गाईज आम्ही निघालो काळबादेवीवरून गणपतीपुळेला यायला, जिथे येताना रस्त्यामध्ये खूप सारे बीचेस, डोंगर आणि रत्नागिरीचा सुंदरसा समुद्र किनारपट्टा पाहायला भेटला। एवढं सर्व करत करत आम्ही पोचलो गणपतीपुळे मंदिरात, जिथे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। पण दर्शन घेताना माझ्या मनात एक प्रश्न आला की हे मंदिर एवढं प्रसिद्ध का आहे? तर त्यामागे एक खूप सुंदरशी कहाणी आहे। जसं की सर्वांना माहिती आहे की गणपतीपुळेचे गणपती बाप्पा हे स्वयंभू आहेत, पण इथे हे बाप्पा प्रकट कसे झाले? पण खरं तर हे गणपती बाप्पा गणपती गुळे म्हणजेच पूर्वीचे आगार गुळे या ठिकाणावरून एका रात्रीत इथे आले, तेही आजपासून सुमारे 400 वर्ष आधी। पण येण्याआधी त्यांनी या गावातील त्यांचे सर्वात मोठे भक्त बाळभटजी भिडे यांच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला की गणपतीपुळेच्या समुद्रालगत जो डोंगर आहे त्याच्या पायथ्याशी केवड्याचं वन आहे, तिथे एका शिळेमध्ये मी अडकून बसलोय, तिथून मला बाहेर काढ व माझी मनोभावे पूजा अर्चना कर, मी तुझे सर्व संकट दूर करेन। अशा दृष्टांत भेटल्यावर काही दिवसांनी भिडे गुरुजींची गाय, जी बरेच दिवसापासून दूध देत नव्हती, ती या केवड्याच्या वनात एका शिळेवर दुधाने अभिषेक करत होती। तर त्यांनी ती जागा साफसूफ करून तिथली ती शिळा बाहेर काढली आणि पाहतात तर काय, तेच गणपती बाप्पा जे त्यांच्या स्वप्नात आले होते। मग भिडे गुरुजींनी त्याच ठिकाणी, म्हणजे जिथे आता गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी छोटंसं छप्पर घालून एक मंदिर बांधलं व बाप्पाची मनोभावे पूजा व भक्ती केली, जी आजपर्यंत चालू आहे आणि पुढे देखील चालू राहील। हळूहळू ही बातमी गणपतीपुळे, गणपती गुळे म्हणजेच आगार गुळे, रत्नागिरी व उर्वरित महाराष्ट्रभर पसरली व हे मंदिर प्रसिद्ध झाले। पण खरं तर या मंदिरात दर्शन घेण्याआधी गणपती गुळे म्हणजेच आगार गुळे या ठिकाणी गणपती मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घ्यावे, तेव्हाच इथले दर्शन तुमचे पूर्ण होते।